पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेचा मृत्यू प्रकरणासंदर्भात ही बातमी समोर आली। डॉक्टर सुश्रुत घेसास यांचा पोलिसांनी जबाब नोंदवला। नर्सचा अकाउंट विभागातील कर्मचाऱ्यांची ही चौकशी, महिलेच्या पती आणि बहिणीचा जबाब नोंदवला गेलाय। पुणे पोलिसांकडून घटनेच्या चौकशीसाठी जबाब नोंदवायला सुरुवात झाली। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले। प्रदीप, काय माहिती? वृषलाजी बरोबर आहे। आता पुणे पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती आता करायला सुरुवात झालेली आहे। काल सुद्धा आमदार अमित गोरके यांनी कुटुंबियांसहित पोलीस तक्रार जी आहे ते दाखल केलेली होती की रुग्णालय प्रशासनावरती गुन्हा दाखल करावा। मात्र पुणे पोलिसांकडून प्राथमिक चौकशीमध्ये सध्या ज्या सुश्रुत घेसासांवरती आरोप करण्यात आलेला होता त्यांचा जबाब नोंदवलेला आहे। त्यावेळी त्या उपस्थित असणाऱ्या नर्स कर्मचारी आणि अकाउंट विभागातील कर्मचारी जे आहेत त्यांची सुद्धा प्राथमिक चौकशी जी आहे ती आज केलेली आहे। पुणे पोलिसांकडून त्यांचे जबाब जे आहेत ते नोंदवून घेतलेले आहेत। दुसऱ्या बाजूला कुटुंबातील पती, त्याचबरोबर भाऊजाई आणि जावई जे आहेत त्यांचा सुद्धा जबाब जो आहे तो पुणे पोलिसांनी नोंदवून घेतलेला आहे। त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ते पुणे पोलिसांकडून केली जाते। मात्र राज्य शासनाकडून जो अहवाल येणार आहे त्यानंतर पुणे पोलिसांकडून कदाचित गुन्हा जो आहे तो सुद्धा नोंदवला जाऊ शकतो। मात्र त्याची प्राथमिक चौकशी म्हणून आपण पाहतोय की रुग्णालयामधल्या कर्मचाऱ्यांची चौकशी जी आहे त्याच पुणे पोलिसांनी केलेली पाहायला मिळते। वृषल, धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।